नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की खरंच तू वाटतो तितका उडणटप्पू नाहीस, परंतु हे पग सध्या मला गरज आहे म्हणून मी इथे राहते, परंतु माझी बाहेर सोय होईपर्यंत मी तुला भाडं देणार आहे, डन का? ऋषिकेश फक्त खुशत हो असं म्हणत असतो. आता मात्र जानकी म्हणते की हे पग फक्त भाडं नाही तर घरातील जी काम आहेत ना ती दोघांनी मिळून 50-50 करायची. आता कबूल का तुला हे सर्व? ऋषिकेश म्हणतो की काय म्हणतेस? आणि हे पग अरे या घरातील माझी आज पहिला दिवस असल्यामुळे घरातील सगळी काम मी केलेली आहेत, परंतु उद्यापासून मात्र तुलाही काम करायचे आहेत. आणि हे पग या घरातील साफसफाई सगळं काही जिथल्या तेथे मी आवरून ठेवलेलं आहे. उद्यापासून आता आपल्या दोघांना करायचं आहे. हे पग सकाळचं जेवण मी बनवणार, रात्रीचं जेवण तुला बनवायचं आहे. आणि हे पग माझं डाएट तुझ्यासारखं नाही, भेळ समोसा वडापाव हे मला नाही चालत, त्यामुळे रात्री जेवणात काय बनवायचं हे सगळं काही तू बघायचं. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे पग मला काही येत नाही. आता जानकी म्हणते की वाव, अरे असं म्हणून सोपं असतं तुझं की मला काही येत नाही. हे टॅलेंट पण तुझ्याकडे आहे ना की मला काही येत नाही, आणि हे सर्व म्हणताना तुला कमीपणा नाही वाटत का? त्यावर आता ऋषिकेश सुद्धा हसतो आणि म्हणतो तुला कमीपणा म्हणण्याऐवजी लाज असं म्हणायचं आहे का? त्यावर आता जानकी म्हणते की एक्झॅक्टली आणि अगदी परफेक्ट. कसं ओळखतो रे तू इतकं सर्व काही माझ्या मनातलं? आणि हे पग सगळं तुला जमलं पाहिजे, सगळी काम आपल्याला 50-50 करायची आहे. नाहीतर तू म्हणशील की मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, आणि नाहीतर म्हणशील की आमच्याकडे हे होत नाही. अरे मी तुला सांगितलं की हे मात्र काहीच बोलायचं नाही, त्यामुळे सगळी काम ही आहे तर ती प्रयत्नपूर्वक आणि काळजीपूर्वक करायची. ओके, मी सांगितलेलं लक्षात राहील ना? त्यावर तर ऋषिकेश खुश होत म्हणतो की कळले. तर जानकी म्हणते की व्हेरी गुड. आणि आता ऋषिकेश पुन्हा म्हणतो की त्यासाठी मात्र मला फुकटचं लेक्चर नकोय. आता जानकी म्हणते की अरे हे फुकट नाही, आजपासून मात्र सगळं काही अगदी 50-50. म्हणून जानकी आपली बॅग अगदी व्यवस्थित ठेवत असते. आता ऋषिकी तिचं सोंग असतो आणि तो तिला अगदी वाकडं तोंड करतो. त्यानंतर आता इकडे सुमित्राला मात्र काही आता ऋषिकेची आठवण आल्याशिवाय होत नसते. ती म्हणते की ऋषिकेची सारखी आठवण येते, त्याच्याशिवाय मला खरंच काही सुचत नाही. त्याला नोकरी मिळाली असेल का? तो काय करत असेल? तो जेवत असेल की काही? मला खरंच काही सुचेनासे झालेले आहे. म्हणून आता सुमित्राला खूप ऋषिकेची काळजी वाटते. तर आता आजी लगेच म्हणते की सुमित्रा, अगं तू त्या ऋषिकेची कशाला काळजी करतेस? त्याचा विचार करूच नको. आता सौमित्रा आणि सारंग सुद्धा तेथेच असतात. अगं हे पग त्याचा विचार तू करू नकोस, म्हणजे त्याला त्याच्या मार्गाने जाऊन दे, तू मात्र त्याच्यामध्ये येऊ नकोस. तू आता तुझ्या 2 मुलांचा विचार कर. आता सुमित्राला आजींचा राग येतो. ती आजीला म्हणते की हे पग आई, तू फक्त अगदी जरा तुला संधी मिळाली की लगेच ऋषिकेत बद्दल वाईट बोलत असते. तर आजी म्हणते की अगं हे पग असं मी मात्र काही करत नाही. तुला आठवण करून देते की ही तुझी 2 मुलं आहेत ना, यांचा विचार तू पहिल्यांदा कर, हे मला तुला सांगायचं असतं. त्यावर आता लगेच आजीचंही बोलणं ऐकून सारंग लगेच आता आईला विचारतो की आई, अगं ही आजी असं का कायम बोलत असते? त्यावर लगेच आता सौमित्रा आजीला म्हणतो की हे पग अगं तू जे काही समजतेस तसं काही नाही. आई आणि नाना कायम आमच्या तिघांच्या सुद्धा भल्याचा विचार करतात, त्यामुळे उगाच तू लोड घेऊ नकोस. त्यावर आता हे सर्व बोलणे ऐकून सुमित्रा आता सौमित्राला म्हणते की सौमित्र आणि सारंग, तुम्ही आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. अरे तू इथेच घरी बसून अभ्यास कर. आणि सारंग चल बरं, तू माझ्यासोबत देवळात जायचं आहे. आता सुमित्राला तिकडे ऋषिकेशच्या घरी जायचे असते, परंतु आता आजी समोर ती मुद्दाम खोटं बोलते. अरे सारंग चल बरं, देवी आईच्या देवळात जर जाऊन आले तर मला खरंच खूप बरं वाटेल. तर सारंग म्हणतो की हो आई चल लवकर. आता ते दोघे जाताना मात्र आजी मध्ये परत म्हणते हो नीट जा, रस्त्यामध्ये खड्डे आहे, यावर जरा लक्ष ठेव. तर सौमित्र आता पाहत असतो आजीकडे. आजी लगेच त्याला म्हणते की अरे माझ्याकडे का बघतोस, अरे अभ्यास कर. त्यानंतर आता इकडे मकरंद तयार होतो. आता त्याला असं वाटतं की जानकीला आता काहीतरी आता आपल्याला राहायला जागा द्यायची, आपण तिच्यावर आपलं इम्प्रेशन पाडू, म्हणून लगबगीने त्याची तयारी सुरू असते. तेव्हा आता जानकी आतमध्ये किचनमध्ये आता काहीतरी करत असते आणि मकरंद तिच्या मोबाईलवर कॉल करतो. आता जानकी कामामध्ये नाश्ता बनवत असताना ती ऋषिकेशला आवाज देते की अरे ऋषिकेश, अरे जरा बघ रे, माझा फोन वाजतोय. तेव्हा आता ऋषिकेश मात्र जानकी काम करत आहे हे पाहतो आणि लगेच तिचा फोन घेतो. आता ऋषिकेश तिला आवाज देतो की अगं मकरंद सरांचा फोन आहे. आता जानकी म्हणते की बघ बरं ते काय म्हणतात. आता मात्र ऋषिकेश फोन उचलतो आणि लगेच हॅलो मकरंद सर, मी ऋषिकेश रणदिवे बोलतोय. आता असं म्हटल्यानंतर ह्या मकरंदला आणखीनच राग येतो. मकरंद रागातच आता तू असे म्हणतो,
ऋषिकेश त्याला विचारतो की काय म्हणालात. मकरंद पुन्हा म्हणतो की आय मीन म्हणजे तुम्ही फोन उचलला, जानकी कुठे आहे. तर ऋषिकेश म्हणतो की जानकीचे हात माखलेले आहेत, त्यामुळे तिने मला फोन उचलायला सांगितलेलं आहे. तुला काही काम होतं का, काही निरोप तुम्हाला द्यायचा आहे का. आता मकरंद मनातून इतका रागवतो म्हणजे तो मनात विचार करतो आता हे युजलेसने जानकीचा फोन उचलला म्हणजे ती पुन्हा एकत्र आली तर. आता मात्र तो स्वतःला शांत राहण्याचं ठरवतो. आता सगळं काही शांतपणे हे आपल्याला सॉल्व करावं लागेल आणि रिॲक्ट सुद्धा व्हावे लागेल. आणि तेवढ्यात आता जानकी तेथे येते. जानकी ऋषिकेशच्या हातातील मोबाईल मागते. ऋषिकेश तिच्या हातामध्ये मोबाईल देतो. जानकी फोन घेते आणि मकरंद बोल असे म्हणते. आता म्हणतो की हो जानकी, अगं तुला फोन केला आणि ऋषिकेशने फोन उचलला म्हणजे तुम्ही एकत्र, आणि तू कुठे आहेस आता. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की अरे खूप लॉंग स्टोरी आहे, मी तुला नंतर भेटून सगळं काही सांगते. आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश कोट वगैरे घालतो आणि जाताना तो जानकीला म्हणतो अगं मला एका कामासाठी पुण्याला जायचं आहे, रात्री येताना मी जरा लेट येईल. तेव्हा आता जानकी म्हणते की तू बाईकने चाललास ना, आणि तुला जे काही ब्रेड बटर बनवलेले आहे ते कोण खाणार बरं. आता मकरंद हे बोलणं ऐकत असतो. आता मात्र फोन बाजूला ठेवून आता हे दोघांचं हे सुरू असतं. मकरंदला आता हे ऐकून आणखीनच राग येतो. जानकी आता ऋषिकेशला म्हणते की अरे ते माझ्यासाठी बनवलं का मी. अरे कम ऑन यार, मी तुला अगदी आयतं बनवून दिलं आणि ते सुद्धा तुला खाता येत नाही की आता मी तुला भरू. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नकोय, ऐकून दाखवणाऱ्याकडून मी जर भरून घेतलं तर ते खूप असं रिस्क असेल. आता हे दोघांचं बोलणं मकरंद ऐकतो. त्याला इतका राग येत असतो पण तरी आता तो स्वतःला जरा शांत ठेवतो. ऋषिकेश लगेच म्हणतो की हो करतो, मी आता राहिलेलं सगळं काम करतो, चहा गरम करतो, कारण आता आपण कामही वाटून घेतलेली आहेत तर मग काम करावंच लागेल. आता मात्र मकरंद हे सर्व ऐकतो आणि त्याला आणखीनच अगदी टेन्शन येते. त्यावर तर ऋषिकेश आता गॅस पेटवायला जातो, परंतु परत जानकीकडे येतो आणि म्हणतो तो गॅस पेटवण्यापेक्षा मात्र ते चहाचं भांडं आहे तर ते तुझ्या डोक्यावर ठेवू का, म्हणजे चहा कसा असा पटकन गरम होईल. तर जानकी त्याच्याकडे रागाने पाहते. ऋषिकेश हसतो आणि परत म्हणतो की हो कळाले. आता असं करता करता जानकीचा फोन चालू राहिला हे जानकीला माहितीच नसते आणि ती लगेच फोन बाजूला ठेवते. मकरंदला आता इतका राग येतो, रागाने तो फोन कट करतो. त्यानंतर आता इकडे सारंग सोबत आता सुमित्रा खरंच देवी आईच्या देवळात येते. देवीचं दर्शन वगैरे घेते. देवी आई समोर हात जोडत ती देवी आईला म्हणते की देवी आई, कायम मी तुझ्या दारात आले आणि माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करत राहिले, त्यामुळे आता मात्र तू माझ्या लेकरांच्या पाठीशी अशीच उभा राहा आणि त्यांना यश दे. माझा ऋषिकेश स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप धडपडतो, त्याला यश दे, त्याला नोकरी मिळवून दे, म्हणजे तो लवकरात लवकर घरी येईल आणि माझ्या डोळ्यासमोर तो राहील. आई तू त्याला सुखरूप ठेव ग. सारंग सुद्धा आता देवी आईला प्रार्थना करतो आणि तेवढ्यात तेथे गुरुजी येतात. गुरुजी मात्र सुमित्रा देवींना प्रसाद देतात. आता गुरुजी प्रसाद देता देता सुमित्राला विचारतात काय हो, मी तर असं ऐकलं की ऋषिकेश दुसरीकडे राहतो. आता हे ऐकल्यानंतर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सारंग आणि सुमित्रा एकमेकांकडे पाहतात. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो तो कामासाठी बाहेर पडलेला आहे, म्हणजे नानासाहेबांनीच त्याला तसं सांगितले, कारण कसं आहे की जगाचा अनुभव आल्याशिवाय मुलंही शिकत नसतात म्हणून. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो पण अशा वेळेस मात्र भलेबुरे अनुभव येत असतात. आणि हे बघा वहिनी, मला जे काही जाणवतं त्यावरून मी तुम्हाला सांगतो, सध्या ऋषिकेशचे दिवस हे बरे नाही. आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा आणि सारंगला धक्का बसतो. सुमित्रा पुढे येऊन गुरुजींना विचारते की गुरुजी अहो तुम्ही असं का विचारतात, का म्हणतात. त्यावर आता गुरुजी म्हणतात की हो सुमित्राताई, अहो जरा मी काहीतरी स्पष्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या ऋषिकेशवर काहीतरी अगदी धर्मसंकट येणार आहे तर, त्यामुळे तुम्ही ऋषिकेशला सावध राहायला सांगा. त्यावर आता सारंग आणि सुमित्रा खूपच घाबरतात. सारंग म्हणतो की बापरे, म्हणजे संकट येणार आहे तर नक्की काय होणार आहे. त्यावर आता गुरुजी म्हणतात आम्हाला एखाद्याबद्दलचे संकेत आहे ते फक्त जाणवतात आणि ते संकेत मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, जेणेकरून तुम्ही काळजी घ्यावी. आता सुमित्रा घाबरते आणि म्हणते की अरे तेव्हा हे काय झालं. आणि आता मात्र ती गुरुजींना विचारते की गुरुजी अहो पण काळजी कशी घ्यायची. सारंग सुद्धा तेच विचारतो. सारंग म्हणजे विचारतो की हे बघा गुरुजी, काळजी घ्यायची म्हणजे काहीतरी उपाय तर नक्की त्यावर असेल ना. त्यावर आता गुरुजी म्हणतात की हो आहे. बघा तुम्ही देवी आईच्या गाभाऱ्यात मात्र आपल्या मुलासाठी प्रार्थना करतात. आता ही देवी आई तुमच्या मुलासाठी उभी राहील, धावून येईल तुमच्या मुलासाठी. आणि देवी आई समोरील तो धागा उचलतात आणि तो सुमित्राच्या हातात देत म्हणतात की हा देवी आईचा धागा, हा मात्र तुम्ही तुमच्या ऋषिकेशच्या हातात बांधा आणि हा धागा बांधल्याशिवाय तुम्ही त्याला घराच्या बाहेर पडून देऊ नका. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हे बघा गुरुजी, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, खरंच खूप खूप आभारी आहे हो. आणि आता सुमित्रा लगेच सारंगला म्हणते की चल बाबा, अगोदर आपण जाताना ऋषिकेशला भेटूयात आणि त्याला घराच्या बाहेर पडण्या अगोदर हा धागा त्याला बांधायला देऊयात. आता गुरुजींना नमस्कार करून दोघे तेथून ऋषिकेशच्या घरी जायला निघतात. त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा कुलूप लावते आणि ती सुद्धा आता आपल्या ऑफिसला कामावर
जायला निघते. तोच लगेच प्रधान काका येतात. जानकीला आवाज देतात. जानकी, तर जानकी म्हणते की बोला ना काका. जानकी, हे पण काल जे काही झाले त्याबद्दल मी खरंच तुझी माफी मागतो. म्हणून ते आता जानकीसमोर हात जोडतात. आता जानकीला वाईट वाटतं. जानकी म्हणते की काका तुम्ही हात कशाला जोडतात. तर काका म्हणतात की नाही जानकी, अगं माफी तर मागावीच लागेल. अगं जानकी, तू माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या बायकोने मात्र तुला रात्री अपरात्री घराच्या बाहेर काढलं, तुझ्यावर भलतेच आरोप केले आणि मी काहीच करू शकलो नाही. आणि तिचं वागणं चुकीचं आहे हे सुद्धा मी तिला ठणकावून सांगू शकलो नाही. आणि हे पण खरं तर मला रिॲक्ट व्हायचं होतं तिच्यावर, परंतु मला नाही बोलता आलं. आणि खरंच जानकी, मी हतबल आहे ग, मला माफ कर. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच बकुळा ही धावतच येते आणि प्रधान काकांना म्हणते की अहो, माझ्यासमोर बोलण्याची हिंमत आहे का तुमची. तर आता बिचारे प्रधान काका खाली मान घालतात. आता ती जानकीला सुद्धा टोमणं देत म्हणते की तुम्हाला आणि हिला पटत नसेल, परंतु जे काही होतं तर ते मी अगदी योग्यच वागले, कारण ह्या पोरीचे लक्षण मला अगोदरच कळाले होते. म्हणून जानकी समोर धावतच येते. जानकी विचारते की म्हणजे काय. त्यावर आता बकुळा म्हणते की अगं काल तर तू खूप तोंड वर करून बोलत होती की माझा आणि त्या मुलाचा काही संबंध नाही, म्हणून कोणीतरी मुद्दाम आमचे फोटो काढलेत असंच तू सांगितले ना. आता तर तू काय केलं, आता त्या मुलासोबत तू एकाच रूम मध्ये राहते. लग्न झालेले नसताना मात्र दोघे जण एकाच खोलीमध्ये राहतात. मग ह्या नादाला नक्की काय बरं म्हणतात. तेव्हा आता प्रधान काका बकुळाला म्हणतात की अगं तू नक्की काय बोलतेस, याचं भान ठेव. त्यावर आता बकुळा लगेच ही प्रधान काकावरच ओरडते. अहो, मला शिकू नका, शहाणपणा जो आहे ना तो हिला शिकवा, माझ्या नादी लागू नका. आणि बघा ना ह्या अनाथ मुलीवर कसले संस्कार झालेले आहेत ते. त्यावर आता जानकीला राग येतो. जानकी लगेच आता बकुळा काकूंना म्हणते की बास करा. अहो, तुम्हाला कोणी सांगितले की अनाथ मुलावर संस्कार नसतात. एखादं जगणं किंवा अगदी जगणं हे जवळून पाहिलेलं नसेल, अनुभवलं नसेल तर त्याच्याबद्दल बोलूच नये. त्यावर आता लगेच बकुळा मावशी म्हणते की अगं, जोपर्यंत तू माझ्या घरामध्ये राहत होती तोपर्यंत तर अगदी मुग गिळून गप्प बसत होती, आणि आजपासून तू इकडे राहायला आली तर लागली लगेच चुरू चुरू बोलायला. म्हणजे गरजेपुरतं अगदी चांगलं वागायचं आणि बोलायचं, याचं ढोंग तू करतेस ना. त्यावर आता जानकी म्हणते की नाही काकू, हे ढोंग करणं आणि खोटं वागणं मला नाही जमत. आणि खरंच तुमचे मनापासून आभार, कारण काही दिवस मी तुमच्या घरामध्ये राहिले त्याबद्दल. आणि हे बघा, जर मात्र तुम्ही माझ्याबद्दल बोट ठेवून बोललात आणि माझ्या चारित्र्यावर संशय घेताल, असं होत नाही. आता मात्र मी तुमच्या घरामध्ये राहत नाही, त्यामुळे मात्र तुम्हाला मला काही बोलण्याचा अधिकार नाही. माझ्या कुठल्याही बाबतीत तुम्ही मध्ये पडू नका, हे मी तुला सांगून ठेवते. आणि काकांना म्हणते की काका मी येते, असे बोलून आता जानकी तेथून निघून जाते. तेव्हा आता काकांना खूपच राग येतो. काका लगेच आता ह्या बकुळा मावशींना म्हणतात, अगं तू इतक्या खालच्या पातळीला जाते आणि तिला बोलतेस, पण तरी सुद्धा तिने तिचा नम्रपणा आणि चांगुलपणा नाही सोडला, याला संस्कार म्हणतात. तेव्हा आता बकुळा ही अगदी प्रधान काकावर खूपच ओरडते. काय हो, तुम्ही तिची बाजू घेऊन मला बोलतात आणि तिची बाजू घेण्याची काय गरज होती. नको तेथे महान बनायला जाऊ नका, चला घरामध्ये आणि जरा घरातील काम करा. थोडंसं महान बनतात आणि माफी मागतात. म्हणून आता ती काकावर खूपच ओरडते. काकांना खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे मकरंदला तर खूप टेन्शन येते. तो लगेच आता ऐश्वर्याला कॉल करतो. ऐश्वर्या कॉल उचलते. आता मकरंद तिला म्हणत असतो की काल मला तू तिकडे जाऊ नको असे म्हणाली, आणि हे बघ अगं ती त्या ऋषिकेश सोबत आहे. आणि आता मात्र मी तिला तिच्या मोबाईलवर कॉल केला होता तर तो फोन ऋषिकेशने उचलला, आणि त्या फोनवरून सुद्धा मला हेच कळत होतं की ते दोघे एकत्र आहे आणि हे सगळं तात्पुरतं नाही, ते दोघे एकत्रच राहतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे काय सांगतोस मकरंद तू. त्यावर आता मकरंद म्हणतो की त्यांच्या बोलण्यावरून मला असे कळाले की तो ऋषिकेश आता पुण्याला जायला निघालेला आहे. त्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणते की ओके, मग तुझं यावर म्हणणं काय आहे. तर आता मकरंद तिला म्हणतो, आपण असे नुसती दमदाटी त्याला केली, म्हणजे त्याला असे सांगितले की तिच्यापासून लांब राहा, तर तो मात्र ऐकेल का. त्यावर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की अरे मॅप तू वेडा आहेस का, मुळशीमधील ह्या मुलांना प्रेमाची भाषा कळत नसते. त्यावर आता मकरंद चिडतो आणि मकरंद म्हणतो की मग काय करायचं. आता मात्र ह्या मुलाला तिच्यापासून सोडवण्यासाठी मला त्या मुलाला तिच्यापासून वेगळं करायचं आहे. तो मुलगा आणि ती एकत्र नकोय, म्हणून तो इतका चिडलेला असतो. आता ऐश्वर्या म्हणते की मॅप अरे तू इतका चिडू नकोस. अरे चिडून काही होणार आहे का, जे काही करायचं आहे ते सगळं तुलाच करायचं आहे. तो ऋषिकेश मात्र तिच्या आयुष्यामध्ये परत नाही येणार. त्यावर लगेच आता मकरंद म्हणतो की मी लाख प्रयत्न करेल, परंतु नक्की काय करायचं आहे ते सांग. त्यावर आता ऐश्वर्या लगेच तिचा प्लॅन सांगते की हे बघ मॅप, आपल्याला आता ते करायचं आहे ज्याचा तू कधी विचार सुद्धा केला नसेल. आता हे ऐकून मकरंद विचारतो की म्हणजे नेमकं काय.
त्यावर आता ऐश्वर्या त्याला सांगते की हे बघ मॅप तू लोड घेऊ नकोस, तो ऋषिकेश मात्र पुण्याला नाही पोहोचणार याची संपूर्ण काळजी माझी असेल. आता मात्र संपूर्ण आपण जो काही प्लॅन करायचा आहे ते करू, साम दाम दंड भेद सगळं काही वापरू आणि तो ऋषिकेश ना पुण्याला पोहोचणार आणि ना घरी. आणि हे बघ माझ्याकडे त्यासाठी एक असा सुपर प्लॅन आहे. मकरंद विचारतो की काय प्लॅन आहे. त्यावर आता ऐश्वर्या प्लॅन सांगायला सुरुवात करते. तोच लगेच जानकी मकरंदच्या मागे येऊन उभी राहते. आता मकरंद अगदी मागे वळत बघतो आणि काय प्लॅन आहे असे म्हणतो. तोच लगेच तो जानकीला पाहतो आणि खूप घाबरतो. आता तो ऐश्वर्याला म्हणतो हे बघ आपण त्या प्लॅनबद्दल नंतर बोलूयात. आणि आता जानकीला पाहून तो फोन कट करतो. मकरंद आता जानकीकडे रागाने पाहत असतो आणि जानकी त्याच्याकडे. त्यानंतर आता इकडे सारंग आणि सुमित्रा मात्र ऋषिकेच्या घरी येतात, परंतु आता रूमला कुलूप असते. आता सारंग मात्र म्हणतो की आई हे बघ अगं दाराला कुलूप आहे, म्हणजे नक्की तो कुठेतरी गेला असेल बाहेर. आता सुमित्रा विचारते की अरे तो कुठे गेला असेल. तर आता लगेच सारंग म्हणतो की अगं आई तो दाराला कुलूप लावून गेला म्हणजे नक्की बाहेर कुठे नोकरी शोधायला गेला असेल. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अरे पण हा धागा आपण त्याला कसा बांधायचा, गुरुजींनी तर हा धागा बांधूनच त्याला बाहेर पडायला लावले. गुरुजी काय म्हणाले हे तुला आठवते ना, त्याच्यावर कोणतं तरी संकट येणार आहे, मग आता हा धागा त्याच्या हातात बांधलाच गेला पाहिजे आणि जोपर्यंत मात्र हा धागा आपण बांधत नाही त्याच्या हातामध्ये तोपर्यंत आपण इथून नाही जायचं. आणि हे बघ तू आता त्याला फोन कर बरं, लगेच त्याला फोन करून विचार तो कुठे आहेस, मग आपण तिकडे जाऊयात. आणि तेवढ्यात त्यांच्या मागून बकुळा येते. आता बकुळा त्यांना बघून विचारते की काय हो तुम्ही कोण आहात. तर सारंग म्हणतो की मी सारंग, मी ऋषिकेश दादाला भेटायला आलो होतो, मी त्याचा लहान भाऊ आहे आणि ही आमची आई. आता बकुळा म्हणते की अगं बाई हो का, मग तुम्ही शेजारीच राहतो, या आमच्या घरी. सुमित्रा म्हणते की नको नको आणि सारंगला म्हणते की चल आपण जाऊयात नंतर येऊ. आणि आता बकुळा म्हणते की तुम्ही संध्याकाळी येताल. अहो संध्याकाळी जर आल्या तर अगदी तो तुम्हाला ऋषिकेश सुद्धा भेटेल आणि ती सुद्धा भेटेल. आता मात्र ती कोण असं म्हटल्यानंतर त्यांना धक्का बसतो. आता लगेच सुमित्रा विचारते की ती कोण. बकुळा लगेच म्हणते की अरे देवा ती कोण, म्हणजे ती तुम्हाला माहिती नाही, म्हणजे तुम्हाला अजून अंधारातच ठेवलेलं दिसतं. आजकालची मुलं आहेत ना कठीणच आहे. तर सारंगला राग येतो. सारंग लगेच म्हणतो की काकू माझ्या दादाबद्दल जरा वाईट बोलू नका. सुमित्रा सुद्धा थोडीशी रागानेच म्हणते की जे काही असेल ते जरा स्पष्ट सांगा. तर आता बकुळा म्हणते की ऐका तर, म्हणजे तुमचा मुलगा आहे ना तर तो इथे एका मुलीसोबत राहतोय. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की अहो काहीतरी काय बोलतात. सारंग सुद्धा म्हणतो की हो तुमचा काहीतरी गैरसमज झालेला असेल, कारण माझा दादा असं कोणत्याही मुलीबरोबर नाही राहू शकत. तर सुमित्रा म्हणते की हो आपल्या आईपासून मात्र तो काही लपून ठेवणार नाही. त्यावर आता ही बकुळू लगेच म्हणते की हो ना, तिची माया ही अगदी वेडी असते, म्हणूनच मी म्हणते माझ्या बोलण्यावर का तुम्ही विश्वास ठेवताल. तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताल की तुमचा मुलगा येथे या घरात त्या मुलीसोबत राहतोय, मग तर तुमचा विश्वास पटेलच. म्हणजे हे बघा आमचा याच्याशी काही संबंध नाही, कोणी काही जरी केले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आणि कसं आहे ताई ही चाळ आहे, चाळीमध्ये जराही खुडकुड झालं तरी मात्र सगळ्यांना कळतं. आणि एक महत्वाची गोष्ट सांगते की तुमच्या मुलाला मात्र त्या मुलीपासून जरा सावध राहायला सांगा. मुलगी बरी नाही हो, कारण अगदी मी तुम्हाला फक्त सावध केलं आणि चांगल्या आणि वाईटची पारख तर तुम्हाला असेलच. म्हणून आता बकुळा आहे तर ती येथे सुद्धा तेल ओतून कान भरून जाते. तर सुमित्राला टेन्शन येते. सुमित्रा सारंगला विचारते की सारंग अरे आपला ऋषिकेश कोणत्या मुलीसोबत राहत असेल. सारंग म्हणतो की आई हे बघ असं काही असे नसेल, आपला दादा कधी कोणत्या मुलीसोबत राहील का असं तुला वाटतं का. उगाच परक्या लोकांवर विश्वास नाही ठेवायचा. आता मात्र सुमित्राचं त्या कपड्याकडे लक्ष जाते. सुमित्रा लगेच म्हणते की सारंग बघ, अरे ऋषिकेशच्या खोलीसमोर आता ह्या मुलीचे कपडे वाळतात. त्यावर सारंग म्हणतो की आई बरोबर आहे, पण येथे मात्र कोणताही अगदी माणूस कुठेही कपडे वाळू घालू शकतो. तू तुझी संशयाची गाडी अशी पळू नकोस, आपण संध्याकाळी येऊ तोपर्यंत थांब. सुमित्रा म्हणते की नाही, आता ती मुलगी कोण आहे हे कळल्याशिवाय मी इथून नाही जाऊ शकत. ऋषिकेशला आपण भेटूयात, काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे माहिती करूनच घेऊ. आणि चल तोपर्यंत मी बसते. म्हणून सुमित्रा तिथे बाकावर बसते. तर सारंग म्हणतो की बरं ठीक आहे बस तू, आपण थांबूयात. त्यानंतर आता इकडे जानकी मकरंदला सर्व काही सांगते आणि म्हणते की हे सगळं काही इतकं रात्री अचानक घडले, त्यामुळे त्या मुलाच्या घरी राहण्याशिवाय माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नव्हता. त्यावरच लगेच मकरंद म्हणतो की फक्त तू एक फोन कॉल मला करायचा होता, तुला तर माहिती आहे कारण मी तुला मदत करण्यासाठी कायम तयारच असतो. तुला प्रॉब्लेम काय होतो मला कॉल करण्यासाठी. तर जानकी म्हणते की अरे प्रॉब्लेम काही नाही, इतक्या रात्री मी तुला फोन करून त्रास कसा द्यायचा.
आणि त्यावेळेस मला हे सुचलं सुद्धा नाही आणि शेवटी त्याच मुलाने मला हेल्प केली, माझ्या बाजूने उभं राहिला, माझ्या बाजूने तो प्रधान काकूंशी भांडला सुद्धा. आणि खरं तर मात्र माझा नाईलाज बघून तो माझा गैरफायदा घेऊ शकला असता, पण त्याने तसं न करता मला हेल्प केली आणि घडलेला सर्व प्रकार आता ती जेव्हा मकरंदला सांगते, आता जानकी इथं कौतुकाने त्याचं इतकं भूषण सांगते अभिमानाने, हे बघून मात्र आता मकरंदला आणखीन राग येत असतो, आणखीन त्याचा जळफाट होतो. त्याच्या घरात राहण्याची त्याने मला परवानगी दिली आणि हेच माझ्यासाठी खूप काही आहे. तर मकरंद म्हणतो की जानकी तू त्या एका परक्या मुलासोबत त्याच्या घरात राहणार आहे का? त्यावर त्या जानकी म्हणते की अरे तू काय विचार करतोस, मी लहान आहे का, मला काहीच कळत नाही का? अरे मुलांचे जे काही इंटेन्शन्स आहे ना ते आम्हाला कळतात मुलींना, कारण सुरुवातीला मीच त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. सुरुवातीला मात्र तुम्हाला उडान टप्पू वाटला होता, पण नाही, तो खरंच चांगला मुलगा आहे. माझ्यासाठी तो रात्रभर बाहेर झोपला. मला घरामध्ये काय हवं काय नको, स्वतःला सेफ कम्फर्टेबल कसं करेल त्याची त्याने खरंच खूप काळजी घेतली. आणि आजकालच्या काळामध्ये मात्र अशी मुलं ही खूप एरियर असतात आणि खरंच त्यापैकी हा एक आहे. आता हे ऐकून मकरंदला आणखीनच राग येत असतो. स्वतःचा राग मात्र तो मुठीमध्ये अगदी दाबून असतो. आणखी त्याचं खूप कौतुक करत असते की खरंच तो एक जेंटलमॅन आहे आणि खरंच तो खूप चांगला मुलगा आहे. आणि खरं सांगते की खरंच मला त्याचा स्वभाव कळालेला आहे. इनफॅक्ट म्हणजे त्याचा स्वभाव मला खरंच खूप आवडलेला आहे. आता मात्र मकरंदला इतका राग येतो, तो म्हणतो की बस कर जानकी, त्याचं कौतुक करणं बंद कर. आता जानकी त्याला रागाने विचारते की काय झालं मकरंद, तू इतका का चिडतोस? त्यावर आता मकरंद म्हणतो की नाही ग, माझ्या डोक्यामध्ये कामाचा विषय होता आणि त्याविषयी मी आता तुला तुझ्याशी रागावून बोलून गेलो, तुझ्यावर चिडलो नाही. तर जानकी विचारते की अरे हे पहिल्यांदा नाही होत, त्या अगोदर सुद्धा तू बऱ्याचदा चिडलेला आहे. आणि हे बघ आता मात्र मला हे म्हणायचं आहे की त्या मुलाने तुला मदत केली, मग तू असंच गैरफायदा घेत राहणार आहे का? म्हणजे आज त्याने तुला मदत केली, मग रोज तो असंच घराच्या बाहेर झोपणार आहे का? जानकी म्हणते की नाही, आम्ही ठरवलं, आलटून पालटून आम्ही काम करणार आहोत. त्यावर लगेच मकरंद म्हणतो की तेथे तुला राहण्याची काय गरज आहे, मी तुला फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था करतो, त्याचं तुम्हाला भाडं दे नंतर हवं तर. त्यावर आता जानकी म्हणते की नाही मकरंद, या विषयावर आपलं अगोदरच बोलणं झालेलं आहे, त्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी मला भाडं देणं नाही परवडणार आणि त्या मुलाकडे मात्र मी कायमची नाही राहणार. मला जसे जमेल तर तसे मी बाहेर जागा शोधणारच आहे, पण आता तरी माझा निर्णय झालेला आहे, त्यात कोणताही बदल नाही होणार, त्यामुळे डोंट वरी, मी आलेच. आता जानकी बाहेर जाते तर आता मकरंदला इतका राग येतो, तो स्वतःला म्हणतो की जानकी किती काही झाले तरी मी तुला त्या मुलासोबत नाही राहून देणार. म्हणून आता मकरंद पुन्हा ऐश्वर्याला फोन करतो आणि ऐश्वर्याला फोन करून म्हणतो की काही कर, परंतु तो मुलगा मात्र तिच्यापासून कायमचा दूर गेला पाहिजे, असं काहीतरी कर. साम दाम दंडभेद जे काही तुला करता येईल, तुझा जो काही प्लॅन असेल तो सगळं काही तू कर. त्यावर तर ऐश्वर्या म्हणते की ओके, तू काही काळजी करू नकोस, आज मात्र तुझ्या त्या मुलीच्या आयुष्यातून तो ऋषिकेश कायमचा निघून गेलेला असेल असे समज. त्यावर आता मकरंद म्हणतो की तू जे काही करशील तर ते मी तुझ्या सोबत असेल, आज मात्र तू एक अडथळा आहे तो दूर कर, मात्र तिला आता माझ्याशिवाय म्हणजे दुसरं कोणी नसेल, ती फक्त आणि फक्त माझी असेल, कोणी आता अडू शकत नाही. ऐश्वर्या आता ठरवते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जे काही पोलीस आता वेश घेऊन आलेले असतात आणि ते ऋषिकेशला गोडाऊन मध्ये कोंडून ठेवतात. ऋषिकेश खूपच ओरडतो, तुम्ही मला येथे कोंडून का ठेवलंस, दार उघडा. आता मात्र ते पोलीस आहे तर ते फोन करून ऐश्वर्याला सांगतात की मॅडम तुमचं काम झालं, त्या ऋषिकेशला आम्ही गोडाऊन मध्ये डांबून ठेवलं. म्हणून ती मकरंदला सांगते की हा प्लॅन तर वर्क झाला. त्यानंतर आता इकडे सुमित्रा जानकी जेव्हा घरी येते तर लगेच तिला विचारते की काय ग, माझा मुलगा कुठे आहे, जर माझ्या ऋषिकेशला काही झाले तर त्याला तू जबाबदार असशील, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता मित्रांनो जानकी सुमित्राकडे पाहतच असते. तर पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.